आणि गीताची बोल आहे की तारक तो सामर्थ्यावर वचन सांगते की तो आपला तारणारा आहे, तो आपला शक्ती देणारा आहे, आपला सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे. आपण सर्वजण आनंदाने हर्षाने प्रभूचं गीत गाऊया. आपल्या चर्चच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते टाकलेलं आहे. तारक तो सामर्थ्य तो, तारक तो सामर्थ्य तो, येशू दे युगायुगा रे. तारक तो सामर्थ्य तो, येशू दे युगायुगा रे. परमेश्वर आहे, तो सामर्थ्यवान परमेश्वर आहे आणि म्हणून आजचा दिवस परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. या दिवसामध्ये आपण आनंद आणि उल्हास करू शकतो.
कारण त्याची स्तुती स्तोत्र गाणं हे त्याला आवडतं. आणि म्हणून स्वर्गामध्ये आम्ही पाहतो प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये की रात्रंदिवस त्या ठिकाणचे देवदूत परमेश्वराची स्तुती आणि आराधना करतात. आणि म्हणून आपण दुसरं गीत गाणार आहोत, तेरी स्तुती हो, तेरी महिमा हो, प्रशंसा हो प्रभू. तेरी स्तुति हो, तेरी महिमा हो, प्रशंसा हो प्रभु. आपण मनापासून एक गीत गाऊया. तल्लीन होऊन आपण गाऊया. व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा येत आहे, हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू पित्याची आत्म्याने आणि सत्याने. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू पित्याची, आराधना करू पित्याची, आत्म्याने आणि
यासाठी की आमच्या पातकाची क्षमा नमस्कार आणि म्हणून प्रभू देवा त्या येशूबद्दल धन्यवाद आणि जसे आहोत प्रभू तसे तुझ्या हाती स्वतःला स्वाधीन करतो. आता हे प्रभू तू आमचा तावा घे. तारणारा आमचा महान प्रभू श्री ख्रिस्त याच्या द्वारे आमेन. मंडळीने बसावे. पवित्र देव बाप्पा आम्ही स्तुती आणि आराधना करीतो. आजची वेळ प्रभुदेव बाप्पा आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी शिकण्याची आहे आणि म्हणून प्रभुदेव बाप्पा ते आम्ही ग्रहण करावे यासाठी तो आम्हाला कृपा करू. बोलत असताना या कनिष्ठ सेवकाला एक प्रभुदेव बाप्पा तो आपल्या आत्म्याने चालेल. कारण आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आजचा जो विषय आहे तो आगमन समयाला अनुसरून आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त येण्याची आपण वाट पाहावी असं देवाच्या वचनातून आम्हाला जे वाचलेलं आहे त्यामधून पाहायला मिळतं आणि म्हणून आज त्याच गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित करणार आहे. लुकाचं शुभवर्तमान काढूया आपण सर्वजण. 12वा अध्याय आणि आपली शास्त्र उघडी ठेवा. लुकाचं शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 32 पासून आपण या वचनावर लक्ष देणार आहे. आज आपण या शिष्यांच्या सोबत देवाच्या राज्यासाठी कसे तयार आपण स्वतःला करू शकतो हा विचार करायचा आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त येत आहे तो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी येत आहे आणि तो कुठे घेऊन जाणार आहे तर त्याने जे प्रस्थापित केलेलं ठरवलेलं जे त्याचं राज्य आहे ज्याला शास्त्रामध्ये स्वर्गाचं राज्य म्हटलेलं आहे, ज्याला शास्त्रामध्ये देवाचं राज्य असं म्हटलेलं आहे आणि म्हणून त्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी मंडळीला जिला वधू म्हटलेलं आहे तिला घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मेघावर आरूढ होऊन येत आहे. आणि म्हणून ह्या लुकाच्या शुभवर्तमानामध्ये आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही त्या येशूच्या येण्याची वाट पाहावी आणि म्हणून आपण वाट पाहायची कशी आणि त्यासाठी आम्हाला काय करायचं आहे हे आपण थोडक्या वेळेमध्ये लक्ष देणार आहोत. आणि हा विचार करताना प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गाच्या किंवा देवाच्या राज्याचं महत्त्व आम्हाला पटवून दिलेलं आहे. आज ख्रिस्ती मंडळी ही या देवाच्या राज्यासाठी उत्सुक आहे का याचा आपण विचार करायला हवा. जसं आपण लग्नाला जायचं म्हटलं तर त्याची पत्रिका आपल्याला येते आणि मग त्या लग्नाची डेट आपण कॅलेंडरवरती गोल करतो किंवा रंगबिरंगी करतो किंवा ॲस्ट्रिक्स किंवा काहीतरी मार्क करून ठेवतो आणि नेहमी त्या तारखेची वाट पाहतो आणि मग कधी एकदा ती तारीख उजाडते येते आणि ज्या वेळेला ती येते त्यावेळेला आपण रिफ्रेश होतो. आपण धावपळ करत नाही. लग्नाला जाण्यासाठीची कपडे वस्त्र वगैरे जे काय आहे ते सगळं रेडी करतो आणि मग तयारी करून आपण लग्नाला जात असतो. ही जी उत्सुकता आहे, ही जी आतुरता आहे, ही देवाच्या राज्याची वाट पाहण्यासाठी आपल्यात आहे का हा प्रश्न आहे. की आजचा दिवस ढकलायचा, उद्याच्या दिवसाची वाट पाहायची, नित्याचा जो आमचा दिनक्रम आहे तेच आम्ही करत राहायचा का. आणि म्हणून एक ख्रिस्ती या नात्याने मनुष्य म्हटल्यानंतर स्वाभाविक आहे जे नैसर्गिक गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. लग्न पाणी आहे, मुलं बाळं आहेत, पती पत्नी आहे, नोकरी आहे, घर आहे, संसार आहे, ह्या प्रत्येकाला आहेत. मग तो ख्रिस्ती असो ख्रिस्ती नसो, विश्वासणारा असो अविश्वासणारा असो, जन्म घेणाऱ्या माणसाला हे काही चुकत नाही, हे चक्र आहे. आणि म्हणून याच्या व्यतिरिक्त आम्हाला इनर सर्कल ज्याला म्हटलेलं आहे, आतलं जे सर्कल आहे, वर्तुळ आहे, ते फार महत्वाचं आहे. आणि ते सर्कल किंवा ते वर्तुळ जे आहे ते आध्यात्मिक वर्तुळ आहे. त्याच्यावरती बाह्य वर्तुळाची आमची कमान उभी असते प्रियानं. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये बाह्य स्वरूप पाहण्यापेक्षा देव आमची अंतःकरण पाहतो. मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो कारण मनुष्य म्हटल्यानंतर
कोणाला काय आवडणाऱ्या गोष्टी तो करतो, कोणाला न आवडणाऱ्या गोष्टी असतात त्या तो करत असतो. त्याकडे प्रभू येशू दुर्लक्ष करतो आणि तो आमच्या अंतःकरणाकडे विशेष लक्ष देतो. आणि म्हणून नीतिसूत्रामध्ये आम्ही वाचतो, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा विशेष आपल्या अंतःकरणाचे रक्षण कर, कारण त्याच्याकडे माझं लक्ष आहे. प्रभू म्हणतो, कारण त्याच्यामध्ये काय आहे? जीवनाचा उगम आहे. हे बाह्य तर कवच आहे, हे तर निघून जाणार आहे, मातीला माती मिळून जाणार आहे. हे आहे तोपर्यंत हलतंय, बोलतंय, चालतंय, फिरतंय, तोपर्यंत याला किंमत आहे. हे एकदा संपलं की 4 दिवस ठेवतं का कोणी आपल्याला घरात? नाही ठेवत. ती नैसर्गिक क्रिया आहे. आणि म्हणून आतला जो मनुष्य आहे तो आम्ही मेल्यानंतरही जिवंत असतो. आम्ही मेल्यानंतरही आम्ही त्या आतल्या माणसाच्या द्वारे जे काम केलेलं असतं ते काम बोलत राहतं. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आणि त्याने जे काम केले ते काम आजपर्यंत बोलत आहे. आजपर्यंत आम्ही त्या कार्याची प्रशंसा करत आहे आणि आजपर्यंत ते कार्य आम्ही लोकांना सांगतो आणि जे लोक ऐकतात त्यांच्या अंतःकरणाशी परमेश्वराचा आत्मा बोलतो आणि ते प्रभू येशूला तारणारा देव म्हणून स्वीकारतात. स्वर्गाच्या राज्याचे ते वारीसदार होतात. म्हणून देव राज्य हे फार महत्वाचं आहे आणि ह्या देव राज्याची वाट आम्ही अशी पाहिली पाहिजे की ते आता येते की काय? आता येते. आम्हाला प्रभू येशूच्या येण्याची वेळ माहिती नाही, म्हणून आम्ही देव राज्याची वाट पाहणं हे एखादी नवऱ्याची वाट पाहते, एखादी पत्नी आपल्या पतीचे कामावर येण्याची वाट पाहते, किंवा एखादी मुलं किंवा मुलगा किंवा मुलगी आपले आईवडील आपल्याला काय मी पास झालो म्हणून गिफ्ट करणार आहे त्याची वाट पाहतात. तशा प्रकारे आतुरतेने आम्ही देवाच्या राज्याची, प्रभू येशूच्या येण्याची वाट पाहायला पाहिजे. शिष्यांसह बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने अवतीभोवती जे जग आहे, जे लोक आहेत, जी संस्कृती आहे त्याकडे पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये असा त्याने विचार केला की ह्या लोकांना देवाच्या राज्याचं महत्व नाही. हे लोक संसारामध्ये, हे लोक जैगिक गोष्टींच्या मध्ये गुरफटलेले आहेत आणि म्हणून त्याने सुरुवातच सेवेची अशी केली, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य. पहिलं वाक्य त्याने काहीच म्हटलं नाही बाकीचं. त्याने प्रारंभच असा केलेला आहे की देव राज्य तुमच्यामध्ये आलं आहे, ते जवळ आलेलं आहे, ते तुमच्यामध्ये आहे आणि ते येणार आहे. या तिन्ही काळातलं देवाच्या राज्याची घोषणाच प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावर सेवेला प्रारंभ केल्यानंतर बोलून दाखवलेली आहे. आणि म्हणून आमच्या चिंता ज्या आहेत त्या आम्ही प्रभूवर सोपवल्या पाहिजे. आम्ही उगाचच आमच्या दैनंदिन कामकाजाविषयी चिंता करत असतो. माझं काय होईल, माझ्या नोकरीचं काय होईल, माझ्या चर्चचं काय होईल, उगाच दगदग करत बसतो, माझ्या कुटुंबाचं काय होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही मेलो, सगळ्या थांबतात का? नाही थांबत, नाही थांबत. जग चालतच राहतं. कोणी आलं काय, कोणी गेलं काय, जगाला चालते. देवाने नियम लावून दिलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, प्रभू म्हणाला तुम्ही चिंता कशाला करता? त्या चिमण्यांकडे पहा, त्यांच्यापेक्षा तुमची किंमत जास्त आहे. तुम्ही कशाला चिंता करता की मी आज काय खाणार किंवा काय पेहराव करणार? रानातली भूकमळे पहा. या सगळ्या गोष्टी प्रभू येशूने सांगितलेल्या यासाठी की आम्ही आमचं मन त्याच्यामध्ये गुरफटून आम्ही त्याबद्दल चिंता करून स्वतःला त्रास करून घेऊ नये, तर आम्ही देव राज्याच्या मागे लागावं. आणि म्हणून मत्तई काय म्हणतो माहिती का? तुम्ही तर प्रथम त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करा, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होईल. Seek ye first the kingdom of God and all these things shall be added. गिवन नाही म्हटले, भीक मागायची नाही आहे परमेश्वराजवळ आणि परमेश्वर भीक पण देत नाही. आणि म्हणून ऍडेड म्हटलेला शब्द, गिविंग म्हटलेलं नाही, गिवन म्हटलेलं नाहीये. मूळ शब्द आहे ऍडेड, म्हणजे तुम्ही न मागता देखील प्रभू तुम्हाला देत राहणार आहे. पण केव्हा? जेव्हा आम्ही त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करणार आहे. आणि म्हणून प्रियानो, आज आकाशातील पाखरांना जीव घालणारा परमेश्वर आहे, रानातील फुलांना आणि कमळांना रंगीबेरंगी पोशाख घालणारा जर परमेश्वर आहे, शल्मोन देखील असा सजला नव्हता असं म्हटलेला राजा. मग जो देव सकाळी उगवलेलं फुल संध्याकाळी काय म्हणतो त्याला कोमेजून जातो, त्या फुलांना, क्षणिक फुलांना जर इतकं सुंदर सौंदर्य जर देतो, तर प्रियानो तो आमची किती विशेष काळजी घेईल.
कारण येशू आमच्यासाठी आला, त्या फुलांसाठी नाही गेला. आम्ही त्याच्यासाठी त्यांच्यापेक्षाही मूल्यवान असे आहोत. आणि म्हणून प्रियानो, आमच्या गरजपूर्तीसाठी आपण नक्कीच देवावर अवलंबून राहिलं पाहिजे, पण त्यापेक्षा आम्ही देवावरती अधिक प्रेम करणारी माणसं असली पाहिजे. म्हणून आता आपण येशू आणि त्याच्या शिष्यांसह यरुशलेम शहरामध्ये जाणार आहोत, यरुशलेम शहरामध्ये प्रवेश करणार आहे. आणि हा जो शास्त्रपाठ आहे, असं म्हटलेलं आहे की या शास्त्रपाठामध्ये 3 गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. पहिली गोष्ट आहे भिवू नका असं परमेश्वर म्हणतो. दुसरी गोष्ट आहे स्वर्गामध्ये आम्ही संपत्ती साठवावी. आणि तिसरी गोष्ट आहे देव राज्यासाठी आम्ही स्वतःची तयारी करावी. आणि म्हणून या 3 गोष्टीकडे आपण थोडक्या वेळेमध्ये लक्ष देणार आहे. पहिली गोष्ट आहे 32 वचन, हे लहान कळपा भिवू नको. भिवू नको, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला परमेश्वर हे सांगत आहे की आम्ही जरी संख्येने लहान असलो तरी भीता कामा नये, घाबरता कामा नये. कधी कधी चर्चची उपस्थिती कमी आली, लगेच कान टवकारतात, लगेच डोळे विस्फारतात. अरे आज लोक कमी होते, काय झालं, काय भानगड झाली. मग काय हे तुडुंब भरायला पाहिजे काय? प्रभू येशू ख्रिस्ताने तुडुंब भरणारी माणसं नाही गोळा केली. किती माणसं गोळा केली फक्त? बोला, 12 केली. किती गोळा केली? आणि 12 एवढं सामर्थ्य दिलं की या 12 अख्ख्या जगाला वेढलं. आणि म्हणून प्रियानो, प्रभू येशू स्पष्ट म्हणत आहे, हे लहान कळपा भिवू नकोस. तुम्ही संख्येने जरी लहान असलात, संडे सर्व्हिसला जरी तुमचे लोक कमी आले किंवा कुठे गेले असतील, पण तुम्ही घाबरू नका. कधी कधी माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका. परंतु या ठिकाणी प्रभू म्हणतो की हे लहान कळपा भिवू नको. का भिवू नको? कारण तुम्हास राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटते. तुम्ही लहान आहात, संख्येने कमी आहात, म्हणून तुम्हाला देवाचं राज्य नाही. जे प्रफुल्लित आहेत, जे ओव्हरफ्लो होत आहेत, ज्या चर्चला खूप लोक येतात, चर्च सुटल्यावरती नुसते असे वाटतं जत्राच आहे, प्रभू त्यांनाही देवाचं राज्य देणार आहे, असं नाही म्हणत मी देणार नाही. परंतु जे संख्येने कमी असतात त्यांनी घाबरू नये. घाबरू नये, कारण त्या संख्येने कमी असणाऱ्या कळपाला परमेश्वर असं सामर्थ्य देतो की ते मोठ्या जमावापेक्षाही अधिक काम करू शकतात. कारण मोठ्या जमावापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो सर्व शक्तिमान आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून प्रियानो, उत्पत्तीच्या पुस्तक 15 अध्याय आणि 6 मध्ये देव बाप अब्राहमाशी बोलला, त्यावेळेला देखील तो काय म्हणाला बरं? भिवू नको अब्राहमा. काय म्हणाला? भिवू नको अब्राहमा. प्रभू परमेश्वर नेहमी मनुष्याला जेव्हा भेटतो ना, तेव्हा तो पहिलं त्यांना स्थिर करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना विश्वासात दृढ करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तो ज्या ज्या वेळेला माणसांशी भेटलेला आहे, त्या प्रत्येक वेळेला त्यांच्या जीवनात काहीतरी नवीन काम करत असताना त्यांना पहिला तो धीर देतो. आणि म्हणून तो अब्राहमाला देखील म्हणाला, भिवू नको. जसं देवदूत गब्रियल मरियेसमोर दर्शन त्याने दिलं आणि मरिया घाबरली, तेव्हा काय म्हणाला गब्रियल? भिवू नको मरिये. आम्ही जेव्हा घाबरतो ना, तेव्हा एक लक्षात ठेवलं पाहिजे, कोणी आमच्या सोबत नसलं ना तर सर्वशक्तिमान परमेश्वर आमच्या सोबत आहे. देव माझ्या पक्षाचा आहे तर मी कोणाचे भय बाळगू. मी अधिक परमेश्वर, फुल मेजॉरिटी. मी अधिक परमेश्वर, फुल मेजॉरिटी असते. आणि म्हणून प्रियानो, अब्राहमाला आश्चर्य वाटलं, जे आश्चर्य त्या मरियेला देखील वाटलेलं आहे. आणि अब्राहमाशी देवा बोललेला आहे. आणि जसं मरियेने त्या देवदूताच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, तशाच प्रकारे अब्राहमाने देखील त्या देवदूताच्या बोलण्यावरती, म्हणजे देवाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलेला आहे. आणि तोच विश्वास त्याला नीतिमान म्हणून गणण्यासाठी योग्य ठरला. देवाच्या बोलण्यावर जेव्हा मनुष्य विश्वास ठेवतो, तेव्हा त्या विश्वासाची पारख, मोजमाप परमेश्वर घेत असतो. आणि म्हणून देवाने त्याचा विश्वास पाहिला आणि त्याचा सन्मान केलेला आहे. ग्रीक भाषेमध्ये भीती या शब्दाला मूळ जो शब्द आहे तो फोबे माय असं म्हटलेला आहे.
आणि ज्याला इंग्लिशमध्ये फोबिया म्हटलेला आहे. तुम्ही डॉक्टरकडे गेलात, मला पाल्पिटेशन होतं आणि मला असं धडधडल्यासारखं होतं है ना, मग डॉक्टर म्हणतात तुम्हाला फोबिया आहे कसला तरी. म्हणजे काय, आपण घाबरून जायचं नाही, कारण तो शब्दच फोबिया म्हटल्यावर आपल्याला घाबरल्यासारखं वाटतं. फोबिया याचा अर्थ घाबरणे, भय, भीती असतं. आम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीला घाबरतो तेव्हा आमच्या हृदयाची स्पंदनं वाढायला लागतात आणि ठोके वाढायला लागतात, हातपाय गळायला लागतात, थरथर माणूस कापायला लागतो. या सगळ्या सिम्पटम्स आहेत. आणि म्हणून प्रियानो, फोबिया कधी कधी लेकरांना हा एक्झाम फोबिया असतो नाही का. एक्झाम फोबिया म्हणजे परीक्षा आली की मुलं घाबरतात, त्याला एक्झाम फोबिया म्हटलेला आहे. आणि म्हणून या फोबिया शब्दाचा जर आपण दुसरा शब्द समानार्थी जर पाहिला तर मी फोबू असा आहे, ज्याचा अर्थ नीट भाषांतर केले तर घाबरण्याचे बंद कर. भिवू नको याचा अर्थ घाबरण्याचे बंद कर. स्टॉप फिअरिंग. पहिलं आपण मुलांना म्हणतो ना, शांत हो आणि नीट बोल, पहिलं रिलॅक्स हो, मग मला सांग. तशाच प्रकारे प्रभू परमेश्वर आम्हाला म्हणतो, तू आता घाबरलेला आहेस ना, तर घाबरण्याचं पहिलं बंद कर, म्हणजे पुढचं काम करता येईल. हो, आम्हाला परमेश्वर अशा प्रकारे धीर देतो आणि तो म्हणतो की घाबरण्याचं बंद कर. दुसऱ्या भाषेमध्ये भिण्याचं काही कारण नाही, भिण्याचं काही कारण नाही, कारण तुझा सर्वशक्तिमान परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आणि ही जे भय आहे ना, हे हायपोथेटिकल नाहीये, म्हणजे असं वरवर दिसणारं नाहीये, परंतु परमेश्वर जे आम्हाला सांगत आहे ना, ते भय वेगळं आहे प्रियानो. ते खऱ्या भीतीबद्दल प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. आणि तो असं म्हणतो की हे लहान कळपा, भिवू नको, घाबरण्याचं बंद कर. प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो की खरी जी भीती आम्हाला आहे ती भीती आम्ही बंद केली पाहिजे. भिण्याचं काही कारण नाही, घाबरण्याचं कारण नाही. आम्ही जरी संख्येने कमी असलो, आमची मंडळी छोटी जरी असले, तरी परमेश्वराची इच्छा आहे की आम्हाला त्याचं राज्य द्यावं. आम्ही कशाची भीती बाळगतो? आपण जे पाहू शकत नाही, ज्याची माहिती आपणास नसते, त्याला आपण घाबरत असतो. किंवा आपले जीवन ज्याच्यावरती अवलंबून आहे, त्या गोष्टी जर आम्हाला लाभल्या नाही तर आम्ही घाबरतो. कोणा एका दुसऱ्या व्यक्तीच्या बद्दल आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि आम्हाला भय वाटतं. आपलं मन दुखावेल म्हणूनही आपण इतरांना घाबरतो. अनेक गोष्टी आहेत प्रियानो, आपलं मन दुखावण्याचं किंवा आपण घाबरण्याची कारण प्रत्येक माणसाची वेगळी वेगळी असतात. इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील असं जेव्हा आमच्या मनात विचार येतो तेव्हा पण आपण घाबरतो. मी आता असं बोलतोय, मी आता असं वागतोय, मग लोकांना काय वाटेल, पण ते काय म्हणत असेल, म्हणून मग माणसं घाबरून जातात. अनेक प्रकारची भीती आमच्या मनामध्ये. आणि प्रभू असं म्हणतो, भिवू नको, स्टँड स्ट्रेट, घाबरू नकोस, आपले शीर मस्तक सरळ ठेव अँड वॉक कॉन्फिडेंटली. धैर्याने आम्ही प्रभूमध्ये चालणारे लोक असले पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, ह्या भीतीपासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आणि जेव्हा आम्ही प्रयत्न करतो ना, त्यावेळेला प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या गोष्टींचा सहारा घेतो. कोणी चिडतं, घाबरल्यावरती काय काय माणसं चिडतात, म्हणजे ती भीती दाबून टाकण्याचा ते चिडून प्रयत्न करतात. कधी कधी काय काय माणसं आऊचा भाव करतात है ना. कधी कधी लोक काही काही माणसं घाबरलेली असते तर लोकांनी माझ्याकडे लक्ष द्यावं, माझ्याकडे त्यांनी पाहावं, मला त्यांनी जमेत धरावं म्हणून पण ते प्रयत्न करत असतात. अनेक लोक अनेक प्रकारे भीती दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. पण काही गरज नाही ना, काहीच गरज नाही. आणि म्हणून प्रभू असं म्हणतो, भिवू नको, स्टँड स्टिल, घाबरू नकोस, घाबरण्याचं बंद कर पहिलं. आणि म्हणून येशू या ठिकाणी म्हणतो, भिवू नका, भिण्याचे बंद करा. त्या उदाहरणाकडे पहा, श्रीमंत मनुष्य होता, त्याला एवढी संपत्ती परमेश्वराने दिली होती, एवढं मोठं शेत होतं, धनधान्य होतं, आणि त्या वर्षी त्याला एवढं पीक आलं. त्याने आपल्या गोदामाकडे पाहिलं आणि त्याला असं वाटलं, अरे बापरे, ही जी छोटी छोटी गोदाम आहेत याच्यामध्ये हे जास्त आलेलं पीक मी नाही देऊ शकणार. मग त्याने ऑर्डर केली आणि सगळी जुनी कोठारं, जुने गोदाम तोडून टाकली आणि नवीन बांधले. आणि तो सगळा माल, शेत माल जो आहे तो त्याने डंप करून ठेवला, त्या खोलीमध्ये ठेवला, कोठारांच्या मध्ये ठेवला. आणि मग मस्तपैकी तो खुर्चीवर बसला आणि काय म्हणतो स्वतःला, हे जीवा, खा पी, पुढे काय लिहिलंय, मजा कर.
कारण पुष्कळ वर्ष पुरेल एवढं धान्य तुझ्याकडे आहे. पण प्रभू असं म्हणतो, अरे मूर्खा, आज रात्री जर तुला देवाज्ञा झाली, हे सगळं धान्य कोणाला जाणार? त्या साध्या साध्या गोष्टी आहेत प्रियानो. आणि ज्या मनुष्याला श्रीमंत होता त्याला मूर्ख म्हणून परमेश्वरानं संबोधलेलं आहे. श्रीमंत आहे म्हणून त्याची उडबस नाही केली. मी कसा बोलू त्याच्या समोर, कशाला घाबरायचे? श्रीमंत असेल त्याच्या घरी. चर्चमध्ये आल्यानंतर, देवाच्या कळपात आल्यानंतर ते देवाचं लेकरू आहे ना. ट्रीट अकॉर्डिंगली. आणि म्हणूनच तो एलिया त्या आहाब राजासमोर उभा राहिला. पाऊस पडणार नाही. देवापुढे त्याचे एक मूल आहोत हे आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणून तो म्हणतो, तो आपला पिता आहे, माता आहे, म्हणून तो म्हणतो, बाळा घाबरू नको, घाबरायचं बंद कर, भिवू नको, कारण तुझ्या सगळ्या गरजा मला ठाऊक आहे. आय नो व्हॉट यू नीड. आत्म्याची फळं पहा बरं. गलतीकारास पत्र 5 अध्याय 22 आणि 23 वचन. कुणीतरी काढा बरं पटापट. गलतीकारास पत्र नवीन करारामध्ये आहे बरं का, शेवटच्या भागामध्ये. गलतीकारास पत्र 5 अध्याय 22 आणि 23. आत्म्याच्या निष्पन्न होणारे फळ. हळूहळू. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन. 9 फळं आत्म्याची क्रिया. आणि असं म्हटलेलं आहे की ही जी आत्म्याची 9 फळं आहेत ही आमच्याद्वारे आमच्या जीवनातून प्रगट झाली पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो प्रियानो. जुनं जे रोमन साम्राज्य होतं ना, त्यांच्यामध्ये एक प्रथा होती. ती प्रथा अशी होती की ज्या ज्या वेळेला ते फंक्शनला जात असत ना, ज्याच्या घरी फंक्शन असे, कुठलंही कारण असो, त्यावेळेला त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला ते गिफ्ट देत असत. काय देत असत? गिफ्ट. आपणही देतो, आजही देतो. सगळ्या देशांच्या मध्ये गिफ्ट देणं हे एक मान सन्मानाचं, आदरातिथ्याचं एक प्रतीक आहे. परंतु त्या काळामध्ये ज्याला ते गिफ्ट देत असत त्याला ते आपले मिंदे करून ठेवत असत. म्हणजे काय की मी तुला ही गिफ्ट देत आहे, मी जे सांगेन ते तुला आता करायचं. हा रोमन साम्राज्यामध्ये असायचा प्रियानो की ज्या ज्या वेळेला ते गिफ्ट देत असत त्या त्या वेळेला ते गोरगरीब असायचे, त्यांना ती रिटर्न गिफ्ट देता येत नसे. आणि त्यामुळे ज्यांनी ज्यांनी गिफ्ट दिलेलं आहे ते जे काही काम सांगतील ते काम करणं त्यांना गरजेचं होतं, आवश्यक होतं. परंतु देवाच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचे नियम वेगळे आहेत. इथे परमेश्वर आम्हाला काही अपेक्षा न करता त्याचं सगळं राज्यच देऊन टाकायला तयार आहे. बघा ना, हे लहान कल्पना भिवू नको, कारण तुम्हाला देवाचं राज्य द्यावे अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे. द होल किंगडम ऑफ गॉड, संपूर्ण देवाचं राज्य परमेश्वर आम्हाला देऊ इच्छित आहे. आणि म्हणून प्रियानो, या प्रभू येशूच्या देवाच्या राज्याकडे आम्ही अशा रीतीने पाहिलं पाहिजे की परमेश्वराने मला जर ते देऊ केलेलं आहे तर मी त्या राज्यामध्ये राहणं, मी त्या राज्यासाठी स्वतःला समर्पित करणं, आम्ही त्या राज्याचे भागीदार आहोत हे न विसरता आपण जीवन जगलं पाहिजे. कारण त्या राज्यामध्ये जेव्हा आम्ही भागीदार होतो ना, तेव्हा परमेश्वर आम्हाला ही आत्म्याची 9 फळं आहेत ना ती जास्त देतो. तो आम्हाला जास्त शांती देतो, तो आम्हाला जास्त आनंद देतो, तो आम्हाला जास्त दया देतो, तो आम्हाला जास्त करुणा करतो, तो आम्हाला जास्त विश्वासूपणे राहण्यासाठी शक्ती देतो. हो प्रियानो, तो आम्हाला जास्त प्रकारे सौम्यता धारण करण्याची ताकद देतो. एक्स्ट्रा माइल्स. कारण आमच्या अशक्तपणामध्ये त्याची शक्ती काय पुरेशी आहे, इनफ आहे. आणि म्हणून प्रियानो, प्रभू आम्हाला जास्तीचं देणारा परमेश्वर आहे. म्हणून घाबरण्याचं काहीही कारण नाही. कोणी काय का म्हणेना, कोणी काही का करेना, मला जे परमेश्वराचं काम करायचं आहे ना ते मी करणार. मला परमेश्वराचं भय धरायचं ना, मी परमेश्वराचं धरणार. लोकांची भीती मी काय का बाळगो. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, मनुष्य माझे काय करणार, काय करणार. दुसरा मुद्दा आहे, आमची स्वर्गीय संपत्ती जी आहे, जो खजिना आहे तो काय आहे, आणि तो दुसरा तिसरा काही नसून देवाचं राज्य. आपली संपत्ती स्वर्गात साठवा, याचा अर्थ आमची संपत्ती देवाच्या राज्यासाठी साठवली पाहिजे, देवाच्या राज्यात साठवली पाहिजे. जे आम्हाला देण्याचं वचन अगोदरच परमेश्वराने ठरवून केलेलं आहे.
प्रभूने आम्हाला देवाचं राज्य अगोदरच दिलेलं आहे, ते आता आम्हाला दिसत नाहीये आणि मूर्त स्वरूपामध्ये ते जेव्हा येईल त्यावेळेला आम्ही त्यामध्ये प्रवेश करणारे होणार आहोत. या शरीराने आम्ही त्या राज्यात प्रवेश करणार, पण तोपर्यंत आध्यात्मिक जे स्वर्गीय राज्य आहे, जे देवाचं राज्य आहे या भूतलावरती, त्यामध्ये आम्ही चालत आहोत. आणि म्हणून योहान म्हणतो, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. देवाची मुले म्हणजे देवाच्या घरचे, देवाची मुले म्हणजे देवाच्या कुटुंबातले, देवाचे म्हणजे देवाची खास प्रजा, देवाची मुलं म्हणजे देवाच्या राज्याचे आम्ही वारिसदार. पाऊल काय म्हणतो? आम्ही वारिसदार आहोत. आणि म्हणून प्रियानो, यामध्ये आमची लाज नाही, यामध्ये आमची इज्जत नाही जात, पण यामध्ये आम्हाला एक कळतं आणि ते म्हणजे देवबाप आमच्यावर किती प्रेम करतो, देवाला आमची किती काळजी आहे, देव आमच्यावरती किती करुणामय दृष्टीने पाहतो, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आमचं भविष्य देवाच्या सहवासात, त्याच्या अभिवचनात जे प्रॉमिसेस आहेत, जे अभिवचन परमेश्वराने शास्त्रामध्ये दिलेले आहेत, याचं आमंत्रण प्रभू आम्हाला देत असतो. आणि म्हणून शिववर्तमानात आम्हाला पाहायला मिळतं की प्रभूने पहिलं प्राधान्य आम्हाला दिलेला आहे. तो काय म्हणतो? तुम्ही तर त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करा, बाकी मी घेतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, ते माझ्यावर सोपवा. पेत्र काय म्हणतो? यास्तव तुम्ही तुमची सर्व चिंता मजवर टाका, कारण मी तुमचीच लिहिले पुढे, तुमचीच काळजी घेतो. आय हॅव नो वन एल्स बट यू. मी तुमचीच काळजी घेतो, म्हणून तुमच्या चिंता तुम्ही माझ्यावर टाका. हे परमेश्वराचं वचन आहे. त्याचं देवाचं जे राज्य आहे, ते देवाचं राज्य तो आम्हाला देव इच्छितो आणि ती त्याची प्रायोरिटी आहे, ते त्याचं प्राधान्य आहे. आम्ही भली मोठी लिस्ट घेऊन त्याच्या समोर उभे राहतो, गुडघ्यावर जातो, पण त्याची एकच इच्छा आहे, आम्हाला त्याचं राज्य द्या. ही इज विलिंग टू गिव्ह हिज किंगडम टू अस. आणि ते त्याचं प्राधान्य आहे. आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो की त्याने सेवेला प्रारंभच त्या वाक्याने केलेला आहे, पश्चाताप करा, कारण देवाचं राज्य तुमच्या जवळ आहे. ही इज इंटरेस्टेड दॅट ऑल द मेंबर्स ऑफ दिस चर्च बी पार्ट ऑफ हिज किंगडम. देवाची ही इच्छा आहे की या चर्च मधील प्रत्येक व्यक्ती, लहान तो या प्रत्येक व्यक्तीने त्याच्या राज्याचे भागीदार व्हावे, त्याच्या राज्याचे सभासद व्हावे, नागरिक व्हावे. आणि म्हणून संत पौल फिलिप्पियराच्या पत्रामध्ये म्हणतो, आमचं नागरिकत्व तर स्वर्गीय आहे. वी बिलॉंग टू दॅट कंट्री. सियोन देश हमारा देश. हो प्रिय, आम्ही त्यामध्ये जाणार आहोत. आणि हीच गोष्ट नाताळच्या दिवशी दिव्य दूतांनी सांगितली. पहा, लोकांचं शिवर्तमान 2 अध्याय काढा पटकन. लोकांचं शिवर्तमान 2 अध्याय 14 वचन वाचा बरं कोणीतरी मोठ्याने. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. बरोबर. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यास शांती असो. आणि काय केलेलं आहे? त्याचवर त्याचा प्रसाद झाला आहे. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव. ऊर्ध्व म्हणजे वरती, जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराला गौरव असो. आणि मग नाताळच्या दिवशी ही घोषणा केलेल्या दिव्यदूताने, स्वर्गामधील देवाचे गौरव असो आणि खाली पृथ्वीवरची तुम्ही जी माणसात त्यात तुम्हाला शांती प्राप्त हो, कारण तुमच्यावर त्याची कृपा झाली आहे, प्रसाद झाला आहे. हाच आनंद येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी देवाला झाला. काय म्हणाला प्रभू परमेश्वर? काढा 3 अध्याय, पुढचाच अध्याय, 3 अध्याय, लुकाचं शिवर्तमान 3 अध्याय आणि 22 वचन वाचा बरं. येशूने आपल्या कार्याचा प्रारंभ केला तेव्हा तो सुमारे. लुकाचं शिवर्तमान 3 अध्याय 22 वचन. देहरूपाने कबुतराप्रमाणे त्यांच्यावरून उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. आकाशातून वाणी झाली, तू माझा काय आहेस? प्रिय पुत्र आहेस आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. आनंद आहे.
प्रभू परमेश्वराला आनंद होतो ज्या वेळेला आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे राहतो, जीवन जगतो आणि देव आमच्या बाबतही संतुष्ट आहे. म्हणूनच ख्रिस्त येशूद्वारे त्याने आम्हाला त्याचे राज्य देऊ केलेलं आहे. ख्रिस्त येशूच्या द्वारे देवाचं राज्य आलेलं आहे. ख्रिस्त येशूच्या द्वारे देव आमच्यामध्ये आहे, त्याचं राज्य आमच्यामध्ये आहे. आणि ख्रिस्त येशूच्या द्वारेच जेव्हा तो मेघावर आरूढ होऊन येईल त्यावेळेला देवाचं राज्य प्रत्यक्ष रूपामध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून आम्ही जगिक गोष्टींच्या मागे लागू नये, त्याच्या राजाच्या नियमांचे आपण पालन करूया. म्हणजे जगिक संपत्तीमध्ये, जगिक चिंतेमध्ये आम्ही गुरफुटून जाणार नाही आणि गोरगरिबांना मदत आम्ही करायला हवी. म्हणून आता डायसिसने दरवर्षी काय सुरू केलेलं आहे? जॉय ऑफ क्रिसमस. पाळक आणि मिशनरी ज्यांना पगार कमी आहे, ज्यांना अडचणी असतात, त्यांना ही सुविधा प्राप्त करून दिलेली आहे की त्यांनी देखील या नाताळच्या समयात आनंद व्यक्त करावा, आनंदी राहावा. आणि म्हणून जगिक गोष्टींनी विपुलित होण्याऐवजी देवाच्या स्वर्गीय राज्याची संपत्ती आपण साठवूया. आम्ही कशी साठवू शकतो? गोरगरिबांना मदत करणे, गरजूंना मदत करणे, आउट ऑफ द बॉक्स जाऊन आपण जे प्रभूने आम्हाला मर्यादा दिलेली आहे त्या मर्यादेच्या बाहेर जाऊन आपण सुवार्ता प्रसार केली पाहिजे, मदत केली पाहिजे. आणि मग आम्हाला हे पाहायला मिळतं जे गरजू आहेत, ज्यांना प्रार्थनेची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी आपण मध्यस्थी करायला हवी. आणि जेव्हा आम्ही असं करतो, जेव्हा आम्ही इतरांच्यावर दया दाखवतो, जेव्हा आम्ही इतरांच्या बद्दल कळवळ आमच्या मनामध्ये येतो, त्या प्रत्येक कार्याची नोंद स्वर्गामध्ये केली जाते. आणि म्हणून आम्ही घाबरण्याचं कारण नाही. ही संपत्ती आपण साठवायची आहे. जगामध्ये किती मोठी घरं घेतली, किती मोठे उंची पोशाख घातले, किती चांगल्या हॉटेल्समध्ये जेवलो, या सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या वचनामध्ये, परमेश्वराच्या वहीमध्ये नमूद केलेल्या आहेत. आणि मग एक दिवस असा येणार आहे की त्या दिवसामध्ये परमेश्वर आम्हाला प्रतिफल येस. आणि ही संपत्ती परमेश्वर अपेक्षा करतो. शास्त्रात असं जो गरीबाला देतो तो परमेश्वराला उसने देतो. किती सुंदर वचन आहे. जो गरीबाला देतो ना तो परमेश्वराला उसने देतो. म्हणजे परमेश्वराला तुम्हाला तेवढंच किंवा त्याच्यावर जास्त देणं भाग. म्हणजे त्या गरीबाच्या मध्ये परमेश्वर आहे. आणि म्हणून तो येशू म्हणाला की तुम्ही या लहानातल्या लहानाला जरी काय दिलं, थंड पाण्याचा ग्लास दिला तरी तो मला दिला. आणि म्हणून प्रियानो, जे आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या गरीब आहेत, म्हणजे कमकुवत आहेत, त्यांना मदत करा. जेव्हा तुम्ही त्यांना मदत करता, सपोर्ट करता, सपोर्ट सिस्टम आपल्यामध्ये पाहिजे. मी, माझं कुटुंब, माझं सगळं व्यवस्थित चालेल, टेन्शन नाही, बस खाऊ पिऊ मजा करू श्रीमंत मनुष्यासारखं जर असं असेल, त्या समाजाशी, त्या लोकांशी माझं काही देणं घेणं नाही असं असेल, तर प्रियानो आम्ही फसणार. आणि म्हणून सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून काय करायला पाहिजे, असं जेव्हा तो तरुण आला येशूला विचारायला, तेव्हा प्रभू काय म्हणाला? जे आहे तुझ्याकडे ते सगळं दे आणि कोणाला दे? आणि माझ्या मागे. किती सोपं आहे. नेव्हर टर्न बॅक, इव्हेंट ऑफ. तिसरा मुद्दा आहे आणि तो म्हणजे देव राज्यासाठी आम्ही तयारी करायला हवी. ज्या अर्थी देवाने अगोदरच आम्हाला त्याचं राज्य देऊ केलेलं आहे, त्या अर्थी आता मी मनाने, शरीराने त्या देवाच्या राज्यात प्रवेश करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मला काम करायचं आहे, त्यासाठी मला कार्य करायचं आहे. आणि म्हणून येशू येथून पुढे येणाऱ्या देव राज्याबद्दल तो बोलू लागलेला आहे. आणि तो काय म्हणतो पहा बरं, लुकाचं शेवट 12वा अध्याय आणि पुढे, तुम्ही 40वा वचन, तुम्ही सिद्ध असा, कारण तुम्हाला वाटत नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी धनी येईल. पण लगेच लोक काय लिहितो, आणखी हे पण समजून घ्या, काय, कोणत्या घटकेस चोर येईल हे घरधण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिलेले असते. मग आम्हाला माहिती नाही की प्रभू परमेश्वर कधी येईल, या 6 तासामध्ये कधी येईल किंवा त्याच्या अगोदर. शेवटी काय आहे प्रियानो, धन्याची जर मन बदललं तर धनी केव्हा येऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वचनामध्ये म्हणतो, मी विलंब लावणारा परमेश्वर नाही, मी लवकर येतात, कमिंग सून. म्हणून आपलं जीवन
येशूचं येणं कुठल्या दिवशी होणार, कुठल्या तासाला होणार, कुठल्या वर्षी होणार, कुठल्या दिवशी कुठला वार असेल हे शोधण्याचं काही काम नाहीये, कारण ते येशूलाही माहित नाहीये, ते मनुष्याच्या पुत्रालाही माहित नाही की तो पुन्हा कधी येणार आहे. हे जेव्हा सर्व समर्थ पिता ठरवेल तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला देवबाप सांगणार आहे की आता ही योग्य वेळ आहे, आता तू खाली जा पृथ्वीवरती, ज्याच्यासाठी तू पवित्र बलिदान केलं त्या वधूला, त्या मंडळीला आता घेऊन ये वरती. म्हणून ती वेळ सर्व समर्थ पित्याला सांग, येशूला देखील माहित नाही. आणि म्हणून आपण कात्याकूट करता कामा नये. आम्ही त्या भानगडीत न पडता एक मात्र निश्चित आहे, लूक लिहितो की प्रभू येशू येणार हे निश्चित आहे, पण काळ आणि वेळ आम्हाला ठाऊक नाही. म्हणून आम्ही विश्वासू आणि जागरूक जीवन जगलं पाहिजे, भिणत घाबरणं थांबवलं पाहिजे. स्वर्गामध्ये संपत्ती साठवायची, म्हणजे जे दीन अनाथ पोरके विधवा आहेत त्यांचा आपण कैवार घेतला पाहिजे. आणि प्रियानो, आम्ही हे पाहतो देवाच्या वचनामध्ये, आम्ही जर देवाच्या कुटुंबातले आहोत, आम्ही जर देवाच्या घरचे आहोत, याच नात्याने आपण पूर्णतः देवाच्या राज्याचं सहभागी पण केलं पाहिजे. या शास्त्रपाठाचा निरोप हा नाहीये की आम्ही तयार राहावं की जेणेकरून माझा न्याय होणार नाही, तर या शास्त्रपाठाचा संदेश हाच आहे की आम्ही तयार राहावं, कारण परमेश्वर आम्हाला आशीर्वाद घेऊन येत आहे. हालेलुया. आमचा परमेश्वर आशीर्वाद घेऊन येत आहे. जसं आम्ही स्वतःचं घर नीटनेटकं ठेवतो आणि मग येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना ते घर बघितल्यानंतर किती बरं वाटतं, समाधान वाटतं. जिथली वस्तू तिथं आहे, स्वच्छ आहे, पुसून ठेवलेली आहे, कुठे आबाळा गबाळा नाही आहे, येणाऱ्याला पण बरं वाटतं. तशा प्रकारे येणाऱ्या येशूला आनंद वाटावा म्हणून आमचं जीवन आम्ही स्वच्छ नीटनेटकं ठेवलं पाहिजे. दुसरं उदाहरण मला आठवतं, एका चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात आणि त्यांचं किचन जर तुम्ही पाहिलात, तर ते किचन जे असतं त्याचा जो शेफ असतो ना, तो नावाजलेला असतो. आणि त्या शेफला नावाजलेल्या त्याच्या व्यवसायाप्रमाणे सुंदर भोजन तयार करण्यासाठी त्याचं जे स्वयंपाकगृह असतं ना, ते सज्ज केलेलं असतं. त्याला लागणारे काटे चमचे किंवा जे काही असेल ते बरोबर त्याच ठिकाणी ठेवलेलं असतं. त्याला लागणारे मसाले आहेत ते बरोबर उजव्या हाताला ठेवलेले असतात. अनेक गोष्टी आहेत ज्या शेफला अगदी हाताला मिळतील अशा प्रकारे ठेवलेल्या असतात. आणि जेव्हा तो सुरुवात करतो त्यावेळेला तो नुसते असे टाकत असतो. चायनीजचा गाडा बघितलाय ना, तुम्ही वाकून वाकून बघता काय करतोय, पण त्यातलं गणित आपल्याला कधीच कळणार नाही, ते त्यालाच माहिती तो काय टाकतो. तशाच प्रकारे प्रियानो, ते सजवलेलं जे किचन आहे स्वच्छ आहे, सुंदर आहे, जितली वस्तू तिथं ठेवलेली आहे, कारण शेफ गोंधळून जाऊ नये, चिडू नये. चिडला तर स्वयंपाक बिघडणार आहे, स्वयंपाक बिघडला तर गिरायकाला आवडणार नाही, गिरायक परत येणार नाही, धंदा डब्यात जाणार. म्हणून मग शेफला खुश करण्यासाठी त्याला जे पाहिजे, जसं पाहिजे तसं प्रत्येक वस्तू तिथंच ठेवली जाते. म्हणजेच काय, प्रत्येक गोष्टीला तिचं स्थान आहे. दुसऱ्या भाषेत परमेश्वराच्या राज्यामध्ये आम्हालाही नीटनेटकं राहत असताना हे विसरता कामा नये की त्याच्या राज्यामध्ये आम्हाला पण स्थान आहे. हालेलुया. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून प्रियानो, मग ज्या वेळेला आम्ही अशा प्रकारे देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगतो त्यावेळेला प्रभू आमच्याकडे पाहतो आणि म्हणतो, मी तुझ्या विषयी संतुष्ट आहे. किती छान. पुढे लूक आणखीन एक उदाहरण देतो. 12व्या आणि 37व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, धनी येऊन ज्या दासा जागृत असलेले पायी ते धन्य. मी तुम्हाला खचित सांगतो की तो कमर बांधून त्यांना जेवावयास बसवेल आणि येऊन त्यांची. धन्य ते नोकर आणि चाकर ज्यांची सेवा मालक करतो. प्रभू येशू ख्रिस्त धन्य आहे ज्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. ही नम्रता आहे. असं केल्याने कोणी लहान होत नाही, आणि असं केल्याने शिष्य काय मोठे झाले का? नाही झाले. पण धन्याने खरोखर त्या नोकर चाकरावर एवढं प्रेम केलेलं आहे की तो येतो आणि कमरा बांधतो. कमर बांधेल म्हणजे काय, की जे त्याच्या गळ्यामध्ये आहे, जे 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 शोभेची वस्तू आहे, जे त्याच्या मान सन्मानाची आहे, ते प्रियानो तो काय करेल, काढेल आणि आपल्या कमरेला गुंडाळेल. आणि मग आपल्या नोकर चाकरांना घेऊन तो मेजावरती बसवेल आणि त्यांची सेवा करेल, त्यांना खाऊ पिऊ घालेल. देवाच्या राज्यात आमची सेवा परमेश्वर करणार आहे, पण त्यासाठी त्याची सेवा इथं करायची आहे पहिली. हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. आम्ही जे जे त्याची सेवा करणार आहे,
आणि पूर्वीच्या काळी कसं असायचं माहितीये का, की ज्या वेळेला पहिल्या शतकामधली गोष्ट सांगत आहे, लग्नाची एक प्रथा सांगत आहे. लग्नाच्या वेळी नवरा मुलगा बाहेर जात असे लग्न मंडपामधून आणि मग तो आपल्या नवरीला घेऊन येत असे आणि मग आतमध्ये घेऊन आल्यानंतर त्याची जे नोकर चाकर असत त्यांना विशिष्ट पोशाख दिलेला असे. त्या पोशाखामध्येच त्यांनी तिथे उभं राहायचं आहे. एक पोशाख घातलेला मनुष्य, तुम्हाला माहिती काय झालं त्याचं. आणि मग हे पोशाख घातलेले सगळे नोकर चाकर त्या ठिकाणी लाईनअप केलेले असत आणि मग हे नवरा आणि नवरी ज्या वेळेला प्रवेश करणारे असत त्यावेळेला ते सलाम वगैरे करत असत, तुतारी वाजवत असतील, वाद्य वाजवत असतील, त्यांचं स्वागत आगत केलं असेल. आणि मग जेव्हा हा वर त्या वधूला घेऊन त्या मंडपामध्ये येत असे, पुढे काय करत असे, त्याचं लग्न होत असे. आणि मग घरी आल्यानंतर तो काय करत असे माहिती का, तो स्वतःची कंबर कसेल आणि त्याच्या नोकर चाकरांना मेजावर बसून त्यांची सेवा करत असे. वर असला तरी तो आपल्या नोकर चाकरांची सेवा करत असे. किती महान आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमची सेवा करायला उत्सुक आहे, म्हणून तो आला जगामध्ये. त्याने आमची सेवा केली. आंधळ्यांना डोळे दिले, लंगड्यांना पाय दिले, आजारांना आरोग्य दिलं, मृतांना मेलेल्यातून सेवा केली. आणि ही सेवा आम्ही पुढे चालवावी म्हणून त्याने आमच्या पदरामध्ये दिलेली आहे. आणि तो असं म्हणतो, दया करा, करुणा करा, गोरगरीब, अनाथ, पोरके, विधवा यांचा तुम्ही कैवार घ्या, त्यांची काळजी घ्या, एकमेकांना विश्वासामध्ये उभे करा, कारण तुम्ही चर्च आहात. पण जर एक राहिला, ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी जर तुम्ही प्रामाणिक राहिला तर तुम्ही एकत्र राहून परमेश्वराची सेवा करा. 6 चर्चेस एकत्र येऊन सीएनआयची स्थापना झालेली आहे. कोणी सोम्या गोम्या आला काय गेला काय, कोणी त्यातून बाहेर पडलं म्हणजे काही सगळी संस्था ढासळणार असं नाहीये प्रियाने. पण त्या संस्थेची लचके आम्ही तोडता कामा नये, कारण या संस्थांनी, या चर्चेसनी देवाचं वचन योहान 17 आणि कितवं वचन लिहिलं होतं मी ना, त्या वचनाप्रमाणे 7वं आठवं त्याप्रमाणे येशूने देवाकडे प्रार्थना केल्याप्रमाणे जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे म्हणून चर्च ऑफ नॉर्थ इंडिया स्थापन झाले. त्याच्या अगोदर 47 सालामध्ये म्हणजे भारत स्वतंत्र झाला त्या काळामध्ये CSI ची स्थापना झालेली आहे, चर्च ऑफ साऊथ इंडियाची. यांच्या मागे उद्देश हाच होता की या वचनाची पूर्तता व्हावी, या वचनाची पूर्तता. आणि म्हणून प्रियानो, एक कळप, एक पाळक, एक मंडळी, एक विश्वास, एक बाप्तिस्मा आहे. आम्ही प्रभूमध्ये स्थिर आहोत आणि म्हणून आम्ही घाबरण्याचं बंद केलं पाहिजे. आमची संपत्ती म्हणजे देवाचं राज्य आहे. ते देवाने आम्हा विश्वासणाऱ्यांना अगोदरच मुकरर केलेलं आहे. म्हणून आपण धीराने, विश्वासाने प्रभूच्या येण्याची वाट पाहूया. आपण प्रार्थना करू. प्रभुदेव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो. तुझा पुत्र प्रभू येशू येत आहे. त्यांच्यासाठी जे तुझ्यावर विश्वास ठेवतात, जे पश्चातापी अंतकरणे तुझ्याकडे आलेले आहेत, जे मंडळीशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहून तुझं गौरव करत आहेत, त्यांना घेऊन जाण्यासाठी. आणि म्हणून प्रभुदेव बाप्पा, आम्ही एक, जसा तू आणि पिता एक आहेस तसे आम्ही एक राहून त्या देवाच्या राज्याचे भागीदार व्हावे आणि त्या येशूच्या येण्याची आम्ही धीराने आणि आशेने वाट पाहावी. म्हणून तो आम्हाला कृपा करो. जग आहे, जगात आकर्षण खूप आहे, पण ते आकर्षण जेव्हा लोक पावतं तेव्हा प्रभू उशीर झालेला असतो. आम्ही नाशापर्यंत पोहोचलेलो असतो. आणि म्हणून तो आम्हाला वेळीच सावध करतोस वचनातून. त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे केली आहे, म्हणून तो आहे.